काही वेळाने मी म्हणालो, भाभी माझं होणार आहे. त्या म्हणाल्या, तू थांबू नकोस, जीवनातच रंगाच्या पिचकारी सोड. मी गोळी घेतली आहे, पण तिला सुंदर वेळेचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळालं नाही. पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला. मग मी उठलो आणि मागून, मित्रांनो, माझं नाव आकाश आहे. मी पुण्यामधील चाकण येथील रहिवासी आहे. मी भिंती रंगवण्याचं आणि डिझायनिंगचं काम करतो. माझं वय 26 वर्ष आहे आणि उंची 5 फूट 6 इंच आहे. मी दिसायला सावळा आहे. माझं काम नेहमी शहरातच चालतं. आतापर्यंत मी अनेक मुलींना सुंदर अनुभव दिला आहे. ही माझी पहिली कथा दोस्तच्या बायकोची. ही गोष्ट आजपासून 3 महिन्यापूर्वीची आहे. माझा दोस्त माझ्यापेक्षा साधारण 8 वर्षांनी मोठा आहे. आम्ही एकत्र काम करायचो. 7 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं. त्याच्या बायकोचं नाव शालू आहे. भाभी दिसायला सावळी आहे, पण खूपच सुंदर आहे. तिचा आकार 38, 32, 36 आहे. भाभीचं फिगर खूपच कातिल आहे. त्यांना पाहून कोणताही मुलाचंच काय तर म्हाताऱ्याचं सुद्धा भावना दाटून येईन. भाभीचे ओठ गुलाबी, गाल फुगलेले, सापासारखे लहरणारे केस खाली 36पर्यंत खेळत असतात. त्यांच्या मोठ्या मोठ्या डोळ्या आहेत. त्या सुंदर जवानीची आठवण काढूनच भावनेला हतबल करावासा वाटतो. तिला सुंदर वेळेचा अनुभव देईल असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. कारण एकतर ती माझ्या दोस्तची बायको होती आणि दुसरं, आतापर्यंत मला असा कोणताही संकेत दिसला नव्हता की ती माझ्या जाळ्यामध्ये येईल. दोस्तच्या घरी माझं येणं जाणं नेहमीच होतं. भाभीशीही नेहमी भेट होत असे. भाभीशी भेट केवळ त्यांच्या घरी नव्हे, तर घराबाहेर, कधी गल्लीत तर कधी तलावावर त्या मला भेटत असत. मी जेव्हा जेव्हा भाभींना भेटायचो तेव्हा राम केल्यानंतर आम्ही दोघे अनेकदा दोस्तबद्दल थोड्याफार गप्पा मारायचो. मग आपापल्या कामाला लागायचो. आजपर्यंत माझ्या मनात त्यांचा अनुभवण्याचा कोणताही वाईट विचार आला नव्हता. फक्त त्यांना पाहून मी आह भरून राहायचो. मग एक दिवस असं काही घडलं की मी त्यांना अनुभवाचा विचार करू लागलो. त्यांचं घर माझ्या घरापासून काही पावलांच्या अंतरावर आहे. एकदा माझ्या घराजवळ राहणाऱ्या दुसऱ्या एका मित्राने मला काही कामासाठी बोलावलं होतं. मी त्याच्याकडे गेलो आणि काम आटपून परतण्यासाठी गल्लीत बाहेर उभा राहिलो. तेवढ्यात भाभी त्यांच्या घराच्या अंगणात झाडू लावत होत्या. मी त्यांच्या व्यक्तिमत्वांना पाहू लागलो. त्या मला पाहून हसल्या. मीही हसलो. थोड्या वेळाने झाडू लावून भाभी घरात गेल्या. काही वेळाने त्यांचा 4 वर्षाचा मुलगा गल्लीत खेळायला बाहेर आला. मी त्यांच्याशी मजा करत म्हणालो, मी तुझा पप्पा आहे. तो म्हणाला, नाही. मी म्हणालो, मग तुझ्या मम्मीला विचार. तो माझ्यापासून हात सोडावत पळत घरात जाणार तितक्यात त्याची मम्मी म्हणजेच भाभी बाहेर आल्या. त्या हसत आपल्या मुलाला विचारू लागल्या, काय झालं बेटा? त्याने आपल्या मम्मीला सांगितलं, तो माझा कोण आहे? मी समोरच उभा होतो. तेव्हा मी हळूच पप्पा असं म्हणालो. हे ऐकून भाभी हसत घरात गेल्या. भाभी गेल्यावर मी विचार करू लागलो की भाभी हसल्या का? जर त्या मला आवडत नसत्या तर काहीतरी बोलल्या असत्या किंवा गप्प राहून गेल्या असत्या. पण त्या हसत माझ्या काळजात नजरांचे बाण मारत आत गेल्या. असं का झालं? याचा काही अर्थ आहे का? त्या दिवसापासून मी त्यांच्याबद्दल रात्रभर विचार करू लागलो. कसं तसं 1 महिना गेला. या काळात कामाच्या व्यस्ततेमुळे माझी भाभीशी एकदाही भेट झाली नाही. मग एकदा माझ्या दोस्ताशी काही काम होतं. मी त्याच्या मोबाईलवर नंबर लावला तर तो बंद होता. माझ्याकडे दुसरा नंबरही होता. मी दुसरा नंबर लावला तेव्हा भाभीने फोन उचलला. भाभीचा आवाज ऐकून मी एकदा गडबडलो, कारण हे दोन्ही नंबर दोस्तचेच होते.
असो, मला वाटलं की तो घरीच असेल म्हणून भाभीने फोन उचलला असेल. मी भाभीशी रामराम केलं आणि दोस्तबद्दल विचारलं. भाभीने मला दोस्तबद्दल सांगितलं. मग भाभीने माझी विचारपूस केली. यामुळे मला खूप आनंद झाला. त्या दिवसानंतर आज पहिल्यांदा माझी भाभीशी बोलणं झालं होतं. मनात थोडाफार संकोच होता, तोही गेला. भाभीशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना साधारण 10 मिनिट झाली. मी विचारलं, तुम्ही इतके दिवस दिसल्या नाही, कुठे बाहेर गेल्या होता का? त्यांनी सांगितले की त्या 20 दिवसांपासून माहेरी होत्या. मी त्यांना विचारलं, हा नंबर तुमच्याकडेच असतो का? त्या म्हणाल्या, हो. मीही विचारणार होते की हा नंबर तुझ्याकडे कुठून आला? मी सांगितलं. मग मी त्यांना विचारलं, मी तुम्हाला या नंबरवर फोन लावू शकतो का? भाभी म्हणाल्या, हो, लावत जा. मला तुझ्याशी बोलून बरं वाटतं. त्या दिवसापासून मला वाटतं की त्या माझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभवायला तयार होऊ शकतात. 3 वर्षानंतर मी पुन्हा भाभीला फोन लावला. बोलण्यातून कळलं की त्या आंघोळ करून जेवण करून आराम करत होत्या. त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यानंतर मी भाभीला थेट म्हणालो, भाभीजी, एक गोष्ट बोलू? भाभी म्हणाल्या, हो, बोल. मी म्हणालो, तुम्ही वाईट मानणार नाही का? भाभी म्हणाल्या, नाही, बोल ना. मी तुझी गोष्ट कधीच वाईट मानत नाही. मला समजलं होतं की भाभीच्या मनात काय आहे. तरीही मी जाणून बुजून त्यांना विचारत होतो. मी म्हणालो, जर कोणी मुलगा तुमच्यावर प्रेम करू इच्छित असेल तर तुम्ही त्यांच्यावर प्रेम कराल की नाही? भाभी हसत म्हणाल्या, आधी हे सांग की तो मुलगा कोण आहे? सांग तरी आधी. कदाचित त्यांच्या मनाची गोष्ट समजली होती. मी म्हणालो, जर मी तुझ्यावर प्रेम करू इच्छितो तर तुम्ही माझ्यावर प्रेम कराल का? त्या बिनधास्त म्हणाल्या, हो, करेल ना, पण कोणाला सांगू नकोस. मी भाभीच्या मनाची गोष्ट समजून खूपच खुश झालो. त्या दिवशी मी भाभीशी बराच वेळ बोललो. त्या दिवशी त्यांच्या मुलाने मला पप्पा म्हणण्याच्या गोष्टीचाही उल्लेख झाला. भाभीच्या बोलण्यातून कळलं की त्या मला खूप आधीपासून आवडत होत्या, पण त्यांनी कधी तोंडाने सांगितलं नव्हतं. फोन ठेवल्यानंतर मी माझ्या कामात लागलो. त्या दिवशी मी खूप आनंदी होतो की आता तिला सुंदर वेळेचा अनुभवायला मिळेल. मी रात्री तिच्या अनुभवाचा स्वप्न पाहू लागलो. भाभीशी साधारण 1 महिना रोज फोनवर गप्पा होत राहिल्या. मग कळलं की भाभी पुन्हा माहेरी जाणार आहे. जरी त्यांच्या माहेर आमच्या गावापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे, तरी मी त्यांच्या माहेरी जायचं टाळलं, कारण त्यांच्या लहान बहिणीला मी एकदा अनुभवलं होतं. जर ही गोष्ट भाभीला कळली असती तर त्या दोघेही मला येऊ दिल्या नसत्या. म्हणून मी त्यांच्या परत येण्याची वाट पाहू लागलो. 1 आठवड्यानंतर भाभी गावी परत आल्या. त्यांच्याशी अनुभवाच्या गप्पाही खुल्या झाल्या होत्या. भाभीने स्वतः अनेकदा अनुभवायची गोष्ट सांगितली होती. आता गोष्ट इथे अडकली होती की मी त्यांना कुठे घेऊन सुंदर अनुभव द्यावं. जरी त्यांचं घर दिवसा रिकामं असायचं तरी गल्लीत बरीच माणसं असायची. इतके दिवस मला भाभीच्या घरी जाण्याची भीती वाटत नव्हती, पण आता त्यांच्या घरी शिरण्याची भीती वाटू लागली होती. मी म्हणालो की सकाळी 4-5 वाजता तुम्ही माझ्या घराकडे रस्त्यावर फिरायला या. त्यावेळी रस्ते ओस असतात. तुमचे पतीही 7 वाजता झोपेतून उठतात. तोपर्यंत मी तुमचं काम उभारेल. त्यांना माझा सल्ला योग्य वाटला. भाभीने आपल्या पतीशी बोलून सांगितलं, मला आता फिरायला सुरुवात करायची आहे. त्यांच्या पतीने त्यांना एकटं जाण्यास मनाई केली. मग भाभीने आपल्या जेठानीच्या मुलीला सोबत घेऊन जाण्यासाठी पतीला कसंबसं मनवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 4-4:30 वाजता
भाभीने घरातून बाहेर पडल्यानंतर मला फोन केला. मी तर आधीपासून तयार होतो. आमच्या योजनेनुसार भाभीने आपल्या भाचीला आधी रिकाम्या शेतात टॉयलेटसाठी पाठवलं होतं. त्यानंतर भाभीला जायचं होतं जिथे त्यांना हलकं व्हायचं होतं. ती जागा मी आधीच ठरली होती. भाभी माझ्याकडे येण्याचा वेळ आला. मी शेतात त्यांची वाट पाहत होतो, पण भाभी काही आल्याच नाही. शेवटी मी वाट पाहून निराश होऊन तिथून निघून गेलो. माझा केलेला सगळा प्लॅन कॅन्सल झाला. मग दुसऱ्या दिवशी मी तिला फोन लावून विचारलं की आल्या का नाही. त्या म्हणाला की अशा मोकळ्या जागेत नाही येऊ शकत. मग माझ्या डोक्यात एक प्लॅन आला. भाभीच्या घराजवळचा माझा मित्र विजयला कॉल केला की मला तुझ्या रूमची चावी दे. त्याने लगेच चावी दिली आणि तो कामावर निघून गेला. मग भाभीला मी तिथे यायला सांगितलं. मग तिचा नवरा कामाला जातात ती तिथे आली आणि तिने दरवाजा आतून बंद केला आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या. मग मला आता काय करू काय नको असं झालं. तिने मला मिठी मारली आणि पापी द्यायला सुरुवात केली. अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो. भाभी उठल्या आणि बोलल्या, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मी म्हणालो, आता काय? मग भाभी पूर्ण मोकळ्या झाल्या. मी त्यांचे भारदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो. मी म्हणालो, भाभी काय दिसताय तुम्ही? माझी भावना आता दाटून आली होती. भाभी म्हणाल्या, आता वेळ नको घालू. एवढं बोलून त्यांनी मला उठवलं आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेल्या. कारण हॉलच्या खिडकीतून पडदा नव्हता आणि 1 RK असल्याने किचन आणि हॉल होते. मग किचनमध्ये एक सतरंजी आधीच तयार होती. मी तिला सतरंजीवर आणलं आणि त्यांचे व्यक्तिमत्व पूर्ण बघू लागलो. भाभी बोलल्या, अरे दे ना सुंदर वेळेचा अनुभव, का तरसावतोस? मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. काही मिनिटातच त्यांनी जीवनातून रंग सोडला आणि भाभी बोलल्या, थांबू नकोस, सुंदर वेळेचा अनुभव देत राहा. मित्रांनो, असं वाटत होतं जसं खूप पहिल्यांदाच त्यांना असं सुंदर वेळेचा अनुभव मिळत होता. मग मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि त्या मला साथ देत राहिल्या. काही वेळाने मी म्हणालो, भाभी माझं होणार आहे. त्या म्हणाल्या, तू थांबू नको, जीवनातच रंगाच्या पिचकाऱ्या सोड. मी गोळी घेतली आहे. पण तिला सुंदर वेळेचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळालं नाही. तरीही मी सुंदर वेळेचा अनुभव देतच होतो. तिला नवीनच गोष्टी मिळाल्यामुळे तिची ही अवस्था झाली होती. पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे माझा साथ देऊ लागली. आम्ही त्या वेळेत पूर्ण रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो. तिचा उत्साह अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगळ्या प्रकारे आनंद देत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हलचल वाढवत होती. काही वेळातच मला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं. ते क्षण जवळ येत माझा बांध फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडू लागलो. मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनातलं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. भाभीच्या चेहऱ्यावर अनामिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच आकाश, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुझ्यासारखी सुंदर भाभी असल्यावर मलाही आता कसलीच फिकर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी भाभी असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच मी खूप भाग्यवान आहे.
काही दिवस असंच गेलं. आमचं हे प्रेमाचं आणि आनंदाचे रंग उधळण्याचं गुपित फक्त आमच्या दोघांमध्ये सुरक्षित होतं. रोज रात्री फोनवर गप्पा मारणं आणि जुन्या भेटींच्या आठवणी काढणं हा आमचा नित्यक्रम झाला होता. विजयच्या रूमची चावी आता माझ्याकडे बऱ्याचदा असायची. त्यामुळे जेव्हा कधी दोघांना वेळ मिळेल तेव्हा आम्ही तिथे भेटायचो. शहरात भिंती रंगवण्याचं काम करतानाही माझ्या डोक्यात सारखे शालू भाभीचेच विचार चक्रावून जायचे. भाभीच्या चेहऱ्यावरचं ते समाधान आणि त्यांनी दिलेले दात मला सतत काम करायची एक वेगळीच ऊर्जा देत होती. असेच दिवस आनंदात जात होते. पण एके दिवशी अचानक सगळं चित्रच बदलून गेलं. विजयने मला फोन केला आणि अगदी गंभीर आवाजात त्यांच्या रूमवर भेटायला सांगितलं. मी नेहमीप्रमाणे काहीतरी काम असेल म्हणून त्यांच्या रूमवर गेलो. तिथे गेल्यावर विजयच्या चेहऱ्यावर आधीसारखी मैत्रीण भावना नव्हती, तर एक कपटी हास्य होतं. त्याने सरळ मोबाईल काढला आणि माझ्यासमोर एक व्हिडिओ क्लिप चालू केली. तो व्हिडिओ पाहताच माझे पाय लटपटू लागले आणि छातीत धडकी भरली. ती क्लिप दुसरी तिसरी काही नसून मी आणि शालू भाभीची तिथे घालवलेल्या खाजगी क्षणाची होती. मला कळून चुकलं की ज्या रूमची चावी विजयने मला इतक्या सहज दिली होती तिथे त्याने आधीच छुप्या पद्धतीचे गुप्त कॅमेरे बसवले होते. मी त्याला म्हणालो, विजय हे काय आहे? तू माझा मित्र आहेस ना, मग असं का केलंस? यावर विजय हसत म्हणाला, मित्रा, मैत्री आपल्या जागेवर आणि फायदा आपल्या जागेवर. आता जर हा व्हिडिओ तुला सुरक्षित हवा असेल आणि हा व्हिडिओ तुझ्या दोस्तापर्यंत किंवा गल्लीत पोचवायचा नसेल तर तुला मी म्हणेल तसं करावं लागेल. त्याने सरळ ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. तो माझ्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत होता, जी माझ्यासारख्या सर्वसामान्य भिंती रंगवणाऱ्या कामगारासाठी एका झटक्यात देणं अशक्य होतं. माझ्या डोळ्यावर जणू आभाळच कोसळलं होतं. शहरात काम करत असताना माझं लक्ष लागेनासं झालं. मनात सारखी भीती असायची की जर विजयने हा व्हिडिओ शालू भाभीच्या पतीला म्हणजेच माझ्या दोस्ताला दाखवला तर आम्हा दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. भाभीचा तो हसरा आणि समाधानाची चेहरा आठवून आता मला अपराधी वाटू लागलं होतं. विजय दिवसेंदिवस पैशांसाठी दबाव वाढवत होता आणि मला धमकावत होता. या सगळ्यातून कसं बाहेर पडावं, विजयच्या तो लपवलेला कॅमेराचा कट कसा उधळून लावावा आणि शालू भाभीची बदनामी होण्यापासून कसं वाचवावं, या विचाराने मी पूर्णपणे घेरलो होतो. मैत्रीच्या नावाखाली झालेल्या या विश्वासघाताने मला एका वेगळ्या वळणावर आणून सोडलं होतं, जिथे एक चुकीचं पाऊल सगळ्यांचा संसार उद्ध्वस्त करू शकत होतं. माझ्याकडे विजयने मागितलेली तेवढी मोठी रक्कम अजिबात नव्हती. त्यामुळे मी हात जोडून त्याला थोडा वेळ देण्याची गळ घातली आणि म्हणालो, विजय, मी भिंती रंगवण्याचं काम करून थोडे थोडे पैसे जमवतो. मला काही दिवसांचा वेळ दे, मी पैशांची सोय करतो. पण माझी विनंती ऐकून त्याने जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा चेहरा अधिकच क्रूर झाला आणि तो निर्लज्जपणे म्हणाला, लवकर पैसे तयार कर, नाहीतर मला पण भाभीला अनुभवायचं आहे. मी तिच्यासोबत वेळ घालवणार आणि जर तू पैसे दिले नाही तर मी सरळ तिच्याकडे ही मागणी घेऊन जाईल किंवा हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवेल. विजयचे हे घाणेरडे शब्द ऐकून माझ्या अंगाचा थरकाप उडाला. जो माझा मित्र होता तो इतक्या नीच पातळीवर उतरेल आणि माझ्या दोस्ताच्या बायकोबद्दल, शालू भाभीबद्दल असा घाणेरडा विचार करेल याचे मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आता हा प्रश्न पैशाचा किंवा व्हिडिओचा राहिला नव्हता, तर शालू भाभीच्या अब्रूचा आणि तिच्या सुरक्षिततेचा झाला होता. विजयचा हा भयानक प्लॅन ऐकून
माझं डोकं पूर्णपणे बधीर झालं. मला कळून चुकलं की त्याच्या डोळ्यात फक्त पैशावर नाही तर शालू भाभींवरही आहे आणि तो मला धमकावून भाभीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. शहरात काम करताना आता माझ्या हातापायातलं त्राणही निघून गेलं होतं. जर मी वेळेत पैसे दिले नाहीत तर तो भाभीला एकटी गाठून ब्लॅकमेल करेल किंवा तिची बदनामी करेल. या भीतीने मला रात्रभर झोप येत नव्हती. एका बाजूला दोस्ती केलेला विश्वासघात, दुसऱ्या बाजूला भाभीची धोक्यात आलेली अब्रू आणि तिसऱ्या बाजूला विजयसारखा कपटी मित्र. अशा तिहेरीत कात्रीत मी अडकलो होतो आणि या चक्रव्यूहात बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग मला सुचत नव्हता. विजयच्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर माझ्या डोक्यात विचारायचं काहूर माजलं होतं आणि शेवटी काहीच पर्याय न उरल्यामुळे मी थेट शालूबाबीला भेटायचं ठरवलं. मी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत भाभीला एकांतात गाठलं आणि विजयने गुप्त कॅमेरे लावून बनवलेल्या व्हिडिओबद्दल आणि तो करत असलेल्या ब्लॅकमेलिंगबद्दल सगळं काही खरं खरं सांगून टाकलं. माझी ही गोष्ट ऐकताच भाभीचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला. त्यांच्या हातातील वस्तू खाली पडली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सुरुवातीला काही सेकंद त्यांना काय बोलावे तेच सुचेना. त्यांच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहू लागले आणि चेहऱ्यावर प्रचंड भीती आणि धक्का स्पष्ट दिसत होता. भाभी अत्यंत थरथरत्या आवाजात म्हणाल्या, आकाश, हे तू काय बोलतोयस? जर ती ही गोष्ट बाहेर आली किंवा माझ्या पतीला समजली तर माझा संसार तर उद्ध्वस्त होईलच. मी समाजात तोंड दाखवण्याचीही लायकीची राहणार नाही. आम्ही तर पूर्णपणे बर्बाद होऊ. विजयच्या त्या घाणेरड्या अटीबद्दल ऐकल्यावर मला त्यांचा थरकाप उडाला आणि त्या भीतीने स्वतःला सावरू शकत नव्हत्या. कारण एका बाजूला समाजातील अब्रू आणि दुसऱ्या बाजूला विजयसारख्या कपटी माणसाची भयानक धमकी. यामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. काही वेळ रडण्यानंतर भाभीने स्वतःला कसंबसं सावरलं. त्यांच्या चेहऱ्यावरील भीतीची जागा आता एका गंभीर चिंतेने घेतली होती आणि त्यांनी माझे हात पकडून घट्ट विनवणी केली की आपल्याला काहीही करून या संकटातून मार्ग काढावाच लागेल, अन्यथा सगळं काही संपून जाईल. भाभीची ती हतबल आणि घाबरलेली अवस्था पाहून माझ्या मनात अपराधीपणाची भावना अजून वाढली. पण त्याचवेळी विजयच्या या नीच कृत्यांचा सामना एकत्र मिळून कसं करायचा याचे विचार आमच्या डोक्यात चक्रावू लागले होते. दुसऱ्या दिवशी मी कसं तरी पैसे मॅनेज करून भाभीला न सांगता विजयकडे जाण्याचा प्लॅन केला. ठरल्याप्रमाणे मी विजयला फोन करून पैशांची सोय झाल्याचं सांगितलं आणि रात्री ठीक 12 वाजता त्यांच्या रूमवर पोचलो. खोलीचा दरवाजा हलकासा उघडा होता, पण मला आतून विचित्रसा आवाज येत होता. मी थोडा कान देऊन ऐकलं तर मला आवाज ओळखीचा वाटला. ती म्हणत होती, प्लीज लवकर आवर, खूप वेळ झालं आणि झाल्यावर प्लीज व्हिडिओ डिलीट कर. मित्रांनो, हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचार करू लागलो की नेमकी भाभी इथे काय करत आहे. भाभीचा जोरजोराने अडकत आवाज येत होता. विजय त्याला म्हणाला, भाभी, मी फक्त तुमचा व्हिडिओच नाही बनवला तर माझ्या मोबाईलमध्ये आकाश आणि तुझ्या लहान बहिणीची एक व्हिडिओ आहे. विजयच्या तोंडातून हे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मी भाभीच्या बहिणीसोबत घालवलेले ते क्षण विजयला कसे माहीत होते. मला आता काहीच समजत नव्हतं. मला बघायचं होतं की नेमकं आतमध्ये काय चालू आहे. मी दबक्या पावलाने आत गेलो तर तिथे पूर्ण अंधार होता. मी मोबाईलची फ्लॅशलाईट चालू केली आणि फ्लॅशलाईटचा उजेड पडताच समोरचा दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला जे काही दिसले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. मित्रांनो, कथा खूप मोठी झाली आहे. पुढे काय होणार आहे हे मी तुम्हाला भाग 2 मध्ये सांगणार आहे.
त्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 जरूर लिहा, कारण पुढचा भाग खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. धन्यवाद.